रात्र बरीच चढली होती. चंद्राची छोटीशी कोर आकाशात चमकत होती. अंधार दाटून आला होता. रातकिड्यांच्या आवाजाने वातावरण भारून गेलं होतं आणि या शांत वातावरणात त्याचा ट्रक वेगाने पुढे जात होता. पुणे राष्ट्रीय महामार्गावरून त्याचे येणे जाणे कायमचे असल्याने ट्रक चालवताना तो एकदम बेफिकर होता. त्याच्या चेहऱ्यावरून तो बेफिकीरपणा जाणवत होता. शांत शिळ वाजवीत गाडीचे गोल स्टेअरिंग व्हील त्याने पकडलेले होते. स्टेअरिंग डावीकडे उजवीकडे वळवताना त्याला मजा वाटत होती. तो मजेत वाहने चुकवत वेगाने मुंबईकडे निघाला होता. 18-19 वर्षाचा त्याचा क्लीनर जोडीदार बाजूच्या सीटावर घोरत पडला होता. दिवसभराच्या दगदगीने त्याला झोप लागली होती. भरकन काही वाहने पुढे निघून जायचे. काही वाहनांना हा मागे टाकून पुढे निघून जायचा. रात्रीच्या शांत वातावरणात वाहनांचा हा खेळ मजेशीर वाटू लागला. संथ एकाच गतीने आणि एकाच रेषेत धावणारे वाहने सपासप अंतर कापू लागले. त्याला रात्रीचा प्रवास आवडायचा. रात्री अंतर वेगाने कमी होते. अंतर कमी जाणवतं आणि प्रवास लवकर संपतो, असं त्याचं रात्री प्रवास करण्याचं साधं गणित होतं. त्याचा हा रोजचा मार्ग होता. रोज पुणे मुंबई तो फेरी मारायचा. त्यामुळे त्याला या फेरीचे विशेष असे अप्रूप वाटत नव्हते. पण आज तो विशेष आनंदात होता. एका मोठ्या वाहनाला मागे टाकत तो विचारमग्न झाला. आज सकाळी तो ट्रक धुण्यात मग्न होता. रात्रीची फेरी असल्यामुळे त्याला ट्रक धुवून स्वच्छ करणं गरजेचं होतं. कुठलं तरी गाणं म्हणत तो ट्रक धुण्यात गुंतला होता. तेवढ्यात त्याचा फोन खणखणला. माहेरी गेलेल्या बायकोचा फोन होता. त्याने फोन उचलून कानाला लावला तेव्हा त्याला त्याच्या बायकोने आनंदाची बातमी सांगितली. तो बाप झाला होता. बऱ्याच वर्षापासूनची त्याची इच्छा फळाला आली होती. त्या बातमीने त्याला खूप आनंद झाला. लग्न होऊन 5-6 वर्ष झाली होती. पण एवढे वर्ष होऊन पण त्यांना काहीच अपत्य नव्हतं. म्हणून तो आणि त्याच्या घरचे सगळे नाराज होते. त्याच्या बायकोला त्याचं खूप दुःख वाटायचं. अपत्य होत नाहीये म्हणून सगळ्यांचे बोलणे तिला ऐकून घ्यावे लागायचे. शहरात जाऊन सगळ्या तपासण्या केल्या. त्यांचे सगळे निकाल सामान्य आले. डॉक्टर म्हणाले होते, तुम्हाला लवकरच अपत्य होईल. आणि त्याच आशेवर आम्ही दिवस ढकलत होतो. पण अपत्य सुख काही पदरात पडत नव्हते. आणि मग एक दिवशी अचानक बायकोला कोरड्या उलट्या झाल्या. सासू जवळच होती. तिच्या हे लक्षात आल्यावर तिला खूप आनंद झाला. सगळ्या घरात आनंद उतू जाऊ लागला. 3-4 महिन्यांनी तिला माहेरी धाडले. आणि आज अचानक तिचा हा फोन आला होता. त्याला आनंदाचं उधाण आलं होतं. अचानक एका ट्रकच्या भोंग्याने तो विचारातून जागेवर आला. ट्रकची स्टेअरिंग डावीकडे वळवून त्याने मागच्या ट्रकला वाट करून दिली. स्वतःशीच हसत तो ट्रक वेगाने चालवत निघाला. तळेगाव फाटा ओलांडून तो पुढे आला. एक छोटंसं गाव समोर दिसत होतं. खांब्यावरचे पिवळे पांढरे लाईट ट्रकमधून दिसू लागले. रोड मोकळा होता. त्याने ट्रकचा वेग वाढवला. कुठले तरी हिंदी गाणे गुणगुणत तो निघाला होता. पुन्हा एकदा बायकोचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला. झालेल्या पोराचं काल्पनिक चित्र त्याच्या डोळ्यासमोर उभारून आलं. त्याला आनंदाचा हर्ष झाला. एक सुखाची सनक डोळ्यापुढे येऊन गेली. आणि अचानक असा जोरात आवाज आला. ट्रकने कोणाला तरी जोराची धडक दिली होती. कोणीतरी लांब जाऊन पडल्याचे त्याला दिसले. त्याची मती गुंग झाली. शरीर स्तब्ध झाले. 2 मिनिट तर काय झालं हे त्याला कळालंच नाही. संवेदना लुप्त झाल्या. त्याने महत्प्रयासाने ट्रकला ब्रेक मारला. कसा तरी रोडच्या डाव्या बाजूला ट्रक लावून तो थरथरत्या अंगाने खाली उतरला. रोडच्या कडेला एका मोठ्या खडकाची एक खोल गळी होती. मगाशी धडक बसली तेव्हा कोणीतरी त्या गळीकडे उडाल्याचे त्याने पाहिले होते. तो गळी जवळ आला. त्याला गळीमधून कण्याचा आवाज येत होता. कोणीतरी वेदनेने कणत होते. तो जवळ गेला. एक बाई तिथे रक्तबंबाळ होऊन पडली होती. तीच वेदनेने कणत होती. तो तिच्या जवळ गेला. तिला त्याची चाहूल लागली.
तिची मंद हालचाल झाली. तिने मोठ्या प्रयासाने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. तोंडातून हलकेसे शब्द बाहेर पडले. पाणी. तिच्या डोळ्यात आशा दिसू लागली की हा माणूस आपली मदत करेल. ती हाताने मदतीचा इशारा करू लागली. सगळं शरीर रक्तबंबाळ झालं होतं. डोक्यातून अजूनही रक्त गळत होतं. शेजारी खडकात सगळं रक्तच रक्त पडलं होतं. हा आधीच घाबरला होता. त्याच्याच ट्रकच्या धडकेने ती उडाली होती. हिला दवाखान्यात घेऊन गेलो तर पोलीस चौकशी करणार. तो आपलाच ट्रक होता हे ओळखणार. आपण अडकलो जाणार याची त्याला भीती वाटू लागली. तो संकटामध्ये अडकला होता. काय करावे हेच कळेना. मेंदू काहीच उत्तर देत नव्हतं. शेवटी त्याने एकदा तिच्यावर नजर टाकली आणि तो वेगाने ट्रककडे निघाला. पाठीमागून कन्याचा जोरात आवाज येऊ लागला. ती बाई उरले सुरले अवसान गोळा करून त्याला आवाज देऊ लागली. मला वाचवा, मला वाचवा. हे शब्द त्याला स्पष्ट ऐकू येऊ लागले, पण त्याने एकदाही मागे वळून पाहिले नाही. तो तडक ट्रककडे निघाला. आता तिचे शब्द अस्पष्ट झाले. ते ऐकू येईनात. तो ट्रकमध्ये चढला आणि त्याने ट्रकला वेग दिला. मध्यरात्रीच्या वेळी तो मुंबईत पोहोचला. ट्रकमधला माल त्याने गोदामात खाली केला. त्याचं चित्त जागेवरच नव्हतं. सारखा मनात ती ट्रकची धडक येत होती. माल खाली झाल्यावर त्याने ट्रक गोदामाच्या बाहेर लावला आणि ट्रकमध्येच अंग टाकले, पण झोप येत नव्हती. ट्रकची धडक, गळीत पडलेली बाई आणि तिची मदतीसाठी केलेली याचना त्याच्या कानात सारखी घुमू लागली होती. तिच्या त्या कन्याच्या आवाजाने त्याची झोप मेलेली होती. डोळे पापण्यांच्या आड गेले की डोळ्यासमोर अंधार येण्याऐवजी लाल रक्त येत होते. तिला आपण मदत करायला पाहिजे होती. हा प्रश्न इंगळ्या डसाव्यात तसा त्याच्या मनाला डसत होता. त्याऐवजी आपली बायको रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे असा भास त्याला होऊ लागला. पोट वाढलेली आपली बायको रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याचे त्याला दिसू लागली आणि आपण तिला एकटीला सोडून जात आहोत अशा विचित्र कल्पनांनी त्याच्या झोपेचे मातेरे केले. त्याने डोकं गच्च आवळून धरलं, पण ते विचित्र विचार काही त्याचा पिच्छा सोडायला तयार नव्हते. त्याने काहीही दुसरा विचार करायला सुरुवात केली की फिरून फिरून तो त्या विचारावरच येऊन टेकायचा. कोणाला तरी हे सांगावं अशी प्रबळ इच्छा त्याच्या मनातून डोकावून गेली. पण या अशा मध्यरात्री कोणाला सांगणार? त्याने तो विचार डोक्यातून काढून टाकला. तो बायकोच्या आणि झालेल्या पोराच्या विचारात गढून गेला. बायकोचा हसरा चेहरा, झालेल्या बाळाचा गोड चेहरा आता त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागला. बाळाचे बोबडे बोल त्याला मधुर संगीतासारखे वाटू लागले. त्याच संगीताच्या धुंदीत त्याच्यावर झोपेचा अंमल चढला आणि तो झोपी गेला. ट्रकच्या भोंग्याच्या आवाजाने त्याला जाग आली. सकाळ झाली होती. तो जागा झाला. कालच्या धडकेची भीती जरा कमी झाली होती. त्याचा फोन वाजू लागला. बायकोचा फोन होता. त्याला जरा हायसं वाटलं. पोराचं तोंड पाहायला लवकर या, असं ती म्हणत होती. त्याला आनंद झाला. आज दुपारपर्यंत येतो, असं म्हणत त्याने फोन ठेवला. आता लगबग करून निघावं लागेल, असं स्वतःशीच म्हणत तो जागेवरून उठला. ट्रकमध्ये गोदामातला दुसरा माल भरला आणि त्याचा ट्रक पुण्याकडे परत निघाला. कधी एकदा बायकोकडे जातो आणि पोराचं तोंड पाहतो असं त्याला झालं. कालचं प्रकरण काही काळ का होईना पण त्याच्या डोक्यातून गेलं होतं. ट्रक बराच पुढं आला. त्याने ट्रकचा वेग वाढवला. त्याचं लक्ष डाव्या बाजूला गेलं. एक माणूस हात करून लिफ्ट मागताना त्याला दिसला. एरवी तो असे अनेक माणसे ट्रकमध्ये बसवायचा. तेवढाच त्याचा चहा पाण्याचा खर्च निघायचा. पण आज त्याने ट्रक थांबवला नाही. त्याला बाळाला पाहायची घाई झाली होती. त्याला आता वेळेचा एक एक क्षण महत्त्वाचा वाटत होता. हात करणाऱ्याला डावलून तो पुढे निघाला. काचेमधून तो माणूस रागाने त्याच्याकडे पाहतोय हे त्याला दिसले. ते पाहून तो स्वतःशीच मंद हसला. ट्रकपासून 30-40 किलोमीटर पुढं आला होता. अचानक रोडच्या डाव्या बाजूला त्याला माणसांची आणि वाहनांची गर्दी दिसली. त्याने ट्रकचा वेग कमी केला आणि काय झाले ते बघू लागला. कोणाचा तरी अपघात झाला होता. एक माणूस रोडच्या कडेला रक्तबंबाळ होऊन पडलेला त्याला दिसला. त्याच्या अंगावर सरसरून काटा आला.
डोळ्यासमोर कालची धडक चमकून गेली. ती बाई पण अशीच रक्तबंबाळ होऊन पडली होती. त्या आठवणीने तो पुन्हा एकदा गंभीर झाला. तिथं एक क्षण पण थांबायची त्याची इच्छा झाली नाही. त्याने ट्रकला वेग दिला आणि पुढे निघून गेला. पण पुन्हा पुन्हा त्या बाईचा रक्तबंबाळ देह त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागला. आता समोरच्या काचात पण त्याला तिचा मदत मागतानाचा चेहरा दिसू लागला. त्याने भीतीने लगेच वायपर सुरू केले. तो चेहरा पुसण्याचा प्रयत्न केला, पण तो पुन्हा पुन्हा काचेवर प्रकट होत होता. त्याने ते सगळं मनातून काढण्याचा प्रयत्न केला, पण ते काही मनातून जात नव्हतं. अचानक त्याला एक बाई ट्रकला हात करताना दिसली. पहिल्या माणसासारखं तिच्याकडे पण त्याने दुर्लक्ष केलं. पण अचानक मनात काय आलं काही कळालंच नाही. कुठेतरी खोलवर मनात आज्ञा झाली की थांब. त्या आज्ञेच्या हुकुमाप्रमाणे त्याने ट्रकला ब्रेक मारला. आपण ट्रक थांबवलाय याचं त्याला आश्चर्य वाटलं. आता तिला लिफ्ट देणं भागच होतं. ती बाई ट्रक जवळ आली. त्याने दार उघडलं. ती बाई ट्रकमध्ये आली आणि बाजूच्या सीटवर बसली. त्या बाईचा चेहरा रडवलेला होता. ती सारखी पदराने आपले डोळे पुसत होती. हातात कसल्या तरी औषधांच्या बाटल्या होत्या आणि काही गोळ्या होत्या. बहुतेक कोणीतरी आजारी असावं, त्याच्या गोळ्या आणि औषधे असेल आणि त्याच कारणाने ती रडत असणार, असा विचार त्याने केला. कुठे जाणार बाई? ट्रक पुढे नेत त्याने विचारले. ती काहीच बोलली नाही. त्याला नवल वाटलं. त्याने पुन्हा जोरात विचारलं, बाई तुम्ही कुठे उतरणार? तिने एक वार त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा पदर डोळ्याला लावून रडू लागली. तो वैतागला. बाई काही उत्तरच देत नव्हती. काय करावे त्याला कळेनाच. उगाच तिला गाडीत घेतलं असं त्याला वाटू लागलं. जिथं उतरायचं असेल तिथं उतरेल. तिचं ठिकाण आलं की आपसुकच सांगेल, असा विचार करून तिला काही विचारायच्या भानगडीत तो पडलाच नाही. ट्रक शांतपणे आपल्या वेगाने धावू लागला. तो अधूनमधून तिच्यावर नजर टाकू लागला. ती अजूनही डोळ्याला पदर लावून रडत होती. त्यानं राहून न राहून तिला विचारलं, बाई काय झालं? तुम्ही मगापासून रडत आहात. तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि एक हुंदका देऊन पुन्हा मान खाली करून रडू लागली. तो आता खूप वैतागला. हिला आता काही बोलायचं नाही असं ठरवून तो पुढे पाहत ट्रक चालवू लागला. तळेगाव फाटा 20 किलोमीटर. या उजव्या बाजूच्या पाटीवर त्याचे लक्ष गेले आणि त्याला कालची धडक आठवली. धडकेची जागा इथून जवळच होती. त्याच्या अंगावर काटा आला. त्या बाईचं काय झालं असेल? तिला कोणी दवाखान्यात नेलं असेल का? ती जिवंत असेल की अजूनही तिथेच त्या गळीत पडून असेल? अशा अनेक प्रश्नांनी त्याच्या मनात घेर केला. त्याचा चेहरा चिंताग्रस्त झाला होता. माझं नाव लता आहे, अचानक ती बाई बोलली. त्याने दचकून तिच्याकडे पाहिलं. त्याने मानेनेच तिला होकार भरला. मोलमजुरी करून मी पोट भरते. 5 वर्षापूर्वी माझा नवरा एका आजाराने मेला. तो मेल्यावर लई हाल झाले माझे. एक 10 वर्षाचं पोरगं पाठीशी आहे. मोलमजुरी करून आम्ही पोट भरतो. पोरगं लई गुणाचं आहे. परमेश्वर नाव आहे त्याचं. तसं नीटनेटकं चाललंय आमचं. ती शून्यात कुठेतरी बघत त्याला सांगू लागली. त्याला नवल वाटलं. आधी एवढं बोललो तर ही काहीच बोलत नव्हती, पण आता चांगली बोलत आहे. आधी त्याला ती विचित्र वाटली, पण आता ती मोकळं बोलत होती. या औषध गोळ्या कोणासाठी आहेत? त्याने तिच्या हातातल्या औषध गोळ्याकडे बघत विचारलं. तिने एक वार त्याच्याकडे पाहिलं. तिचा चेहरा आता करारी आणि भावनाहीन झाला होता. हळूहळू चेहऱ्यावर क्रोध जमा होताना त्याला दिसू लागला. त्याला त्याचं नवल वाटलं. ती त्याच्याकडे बघून पुन्हा बोलू लागली. काल सकाळपासून माझं पोरगं आजारी होतं. तापानं त्याचं अंग फणफणत होतं. लई ताप होता त्याला. तापेतच काहीही बरळू लागलं. त्याला घेऊन गावातल्या नर्सकडे गेले. तिनं त्याला काही औषध गोळ्या दिल्या. त्याला बरं वाटू लागलं. त्याला घरी घेऊन आले, पण रात्री अचानक त्याचा ताप वाढला. सगळं अंग जाळासारखं पोळू लागलं. त्याला झटके येऊ लागले होते. मला काय करावं कळेना. लय घाबरून गेले होते मी. औषध गोळ्या दिल्या तरी काही फरक पडला नाही. पोरगं सारखेच झटके देऊ लागलं होतं. राहून न राहून नर्सला बोलवायला धावत घराबाहेर पडले. नर्सचं घर जरा लांब रोडच्या पलीकडे होतं. कधी एकदा तिच्या घरी जाते आणि तिला बोलवून आणते असं झालं होतं. सारखा पोराचा चेहरा डोळ्यासमोर येऊ लागला.
एवढा रोड ओलांडला की आलं तिचं घर, असं स्वतःशीच म्हणत मी रोड ओलांडू लागले. आणि अचानक जोरात एक ट्रक वेगात माझ्या दिशेने आला आणि काही कळायच्या आतच त्याने मला जोरात धडक दिली. त्याच्या धडकेने मी लांब जाऊन त्या खडकाच्या गळीत जाऊन पडले. तिने कालच्या गळीकडे बोट दाखवत इशारा केला. ती आता क्रोधाने पेटली होती. तिच्या डोळ्यात अंगार दाटला होता. तिचा चेहरा हळूहळू भेसूर दिसू लागला. ती हळूहळू त्याच्या दिशेने येऊ लागली. कधी त्याच्या जवळ येऊन त्याचा गळा दाबेल याचा नेम उरला नाही. त्याच्या पायाखालची वाळू सरकली. तिचे शब्द कोणीतरी कानात शिते ओतावे तसे कानात शिरले. हे कसं शक्य आहे असं त्याला वाटू लागलं. त्याचे अंग थरथर कापू लागले. स्टेअरिंगवरचे हात कंप पाहू लागले. त्याच्या डोळ्यावर आणि कानावर विश्वास बसेना. कालची बाई साक्षात त्याच्या पुढे बसली होती. त्याने भीतीने गपकन डोळे मिटले. काय होईल ते होईल, आता आपण मरणार याची जाणीव त्याला झाली. ट्रक जागेवर थांबला होता. काहीही होऊ दे, डोळे उघडायचे नाही असे त्याने ठरवलं. बराच वेळ झाला. त्याने हळूच डोळे उघडले. शेजारी सीटकडे बघितले आणि भीतभीतच पाहिले. सीटवर कोणीच नव्हतं. ती बाई निघून गेली होती. तिने काहीच का केले नाही. ती आपला बदला घ्यायला आली होती. मग तिने आपल्याला जिवंत का सोडले असे प्रश्न त्याला पडले. पण ती गेल्याने त्याला हायसं वाटलं. त्याचे डोळे पाणावले. त्याला पश्चाताप होऊ लागला. तिच्याबरोबर आपण तिच्या पोराचा पण बळी घेतला या जाणीवेने त्याला कसं तरी झालं. तिला आपण का नाही वाचवलं या प्रश्नाने त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अचानक फोनच्या रिंगने तो भानावर आला. त्याने थरथरत्या हाताने फोन उचलला. पलीकडून त्याची सासू बोलत होती. ती मोठ्याने हुंदके देऊन बोलू लागली. जावई बापू, लवकर निघून या. आम्ही पोराला लस टोचायला घेऊन जात होतो. रूपाच्या हातात पोरगं होतं. रोड ओलांडत असताना अचानक एक ट्रक जोरात आला आणि त्याने रूपाला धडक दिली. पोरासोबत ती उंच हवेत उडून दगडावर पडली. दोघेही जागेवर गेले. दोघेही संपले. त्याच्या मेंदूवर कोणीतरी घणाचे घाव घालत आहे. असंख्य मुंग्या शरीराचा चावा घेत आहेत आणि खोल गर्तेत आपण बुडत आहोत असा भास त्याला होऊ लागला. क्षणभर आपण काय ऐकलं हेच त्याला कळेना. कानावर जे ऐकलंय त्याचा विश्वास बसेना. तिने आपला बळी का नाही घेतला? तिने आपल्याला का नाही मारले? या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आता त्याला मिळाले होते. तिने बरोबर डाव साधला होता. मायलेकाच्या बदल्यात मायलेकाचा बळी तिने घेतला होता. तो क्रोधाने ट्रकमधून खाली उतरला. धावत त्या गळीजवळ गेला. गळीत डोकावून पाहिले. त्या बाईचा मुर्दा समोर पडला होता. आता तो मुर्दा रक्तबंबाळ नव्हताच. तो मुर्दा शांत दिसत होता. तो मंद हसत होता आणि त्याला त्या मुर्द्याच्या चेहऱ्यावर सूड घेतल्याचे समाधान दिसत होते. त्याने बायको आणि पोराच्या आठवणीच्या दुःखात मोठ्या मुश्किलीने पुण्याकडे ट्रकला वेग दिला. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि कॉमेंट करून कळवा आणि आपल्या मित्र किंवा फॅमिलीमध्ये सुद्धा शेअर करा. तसेच अशाच नवीन नवीन स्टोरीज ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. म्हणजे चॅनलच्या सर्व नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. आणि आपले काही अनुभव किंवा स्टोरीज आम्हाला कळवायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या मेलवर तुम्ही पाठवू शकता.